सोलापूरची विमान सेवा ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिलेली गोष्ट आहे। कधी चिमणीने विमानाला अडथळा निर्माण केला तर कधी विजेच्या खांबाने। इतके सर्व अडथळे पार केल्यानंतरही सोलापूरची विमान सेवा ही विमान प्राधिकरणाच्या रडारवर कधी आली नाही। विमान प्राधिकरणाच्या नियमावलीची पूर्तता करण्यात प्रशासनाला आणि सोलापूरकरांना नाकी नऊ आणल्यानंतर देखील विमान सेवा सुरू न झाल्याने अनेकांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले। अहो इतकंच काय तर अनेक राजकीय पुढाऱ्यांनी आपली राजकीय पोळी भाजून घेतल्याचे सोलापूरकरांनी अनुभवले आहे। आम्ही किती तत्पर आहोत, किती दूरगामी विचाराचे आहोत असा कांगावा करत बोरामणीला कार्गो विमानतळाची योजना आणली। मग काय, जमिनीचे अधिग्रहण करण्यासाठी पैसे, जमिनीच्या बाजूनी संरक्षण भिंत बांधण्यासाठीचे पैसे असे करत आपल्या परमार्थ साधून घेणारे देखील पाहिले। इतकेच काय तर आपल्या मर्जीतील स्थानिक पुढाऱ्यांना पोचणारे ज्येष्ठ नेते देखील अनुभवले। इतके सारे सोसून झाल्यानंतर भाजपच्या खासदाराने लोकसभा निवडणुकीपूर्वी सोलापूर विमान सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले। तब्बल 41 वर्षानंतर प्रत्यक्ष विमान प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार कामाला सुरुवात झाली। या दरम्यान चिमणी पडली। लाईटचा खांब दूर केल्यानंतर सोलापूर विमानतळावर धावपट्टी तयार करणे, वेटिंग रूम तयार करणे, रंगरंगोटी करणे आदी कामाला आता गती आली आहे। विमान सेवा सुरू करण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेली कामे अंतिम टप्प्यात आली आहेत। रनवेचं मुख्य काम होतं ते रनवे रिकार्पेटिंगचं काम 100% पूर्ण झालेलं आहे। आता त्याचं पेंटिंगचं वगैरे काम बाकी आहे। त्याचं टॅक्सीवेचं काम पूर्ण झालेलं आहे। ॲप्रनचं कामसुद्धा पूर्ण झालेलं आहे। आता टर्मिनल बिल्डिंग म्हणजे जिथे प्रवासी जातात त्याच्या अंतर्गत सजावटीचं काम सुरू आहे। ते सजावटीचं काम झाल्यानंतर तिथे एक्सरे मशीन, मग तिकीट काउंटर, तिकीट विंडो, बोर्डिंग पास वगैरे मिळणे ही सगळी व्यवस्था तिथे केली जाईल। तिथून जे अरायवल म्हणजे जे आलेले प्रवासी जिथे येतात आणि आपलं सामान कलेक्ट करतात तिथली सुद्धा कामं सुरू आहेत। टॉयलेट ब्लॉक त्यांनी एक टर्मिनल बिल्डिंगच्या बाहेर घेतल्यामुळे तेवढी जागा वाढलेली आहे। तर आणि तिथे नंतर कन्व्हेयर बेल्टसुद्धा बसवलेला जाईल। आता सरकारने जी काही वर्क ऑर्डर दिलेली आहे त्यांची मुदत ऑक्टोबर अखेरपर्यंतची आहे, ऑक्टोबर 2024 पर्यंतची आहे। पण सगळ्या कॉन्ट्रॅक्टरनी फार जोर लावून ही कामं जवळपास 2 ते 2.5 महिने आधी पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। त्याप्रमाणे जे ऑक्टोबरपर्यंत कार्पेटिंग होणं अपेक्षित होतं ते जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये रिकार्पेटिंग रनवेचं पूर्ण झालेलं आहे। 15 ऑगस्ट पर्यंत सोलापूर विमानतळावरून प्रत्यक्ष विमान सेवेला सुरुवात होणे अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया योगिनी गुर्जर यांनी दिली आहे। फायर अँड सेफ्टी लायसन्स मिळणं हे महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर मग रनवेचं DGCA कडनं लायसन्स मिळतं, टोटल एअरपोर्टचं लायसन्स मिळतं। ह्याचं ॲप्लिकेशन जे करावं लागतं ते ह्या महिना अखेरपर्यंत केलं जाईल। त्याच्यानंतर मग आपल्याला लायसन्स मिळाल्यानंतर मग ड्राय रन होईल, ट्रायल रन होतील आणि त्याच्यानंतर एवढे सगळे प्रोसेस झाल्यानंतर मग आपण विमान कंपन्यांना ॲप्रोच होणार। आपण म्हणजे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया हे वेगवेगळ्या विमान कंपन्यांना ॲप्रोच होतील आणि त्यानंतर विमान कंपन्या त्यांच्या सेल्स मार्केटिंगची माणसं सोलापूरमध्ये पाठवून ते सर्वे करतील की सोलापूरमधनं जास्त कुठल्या रूटवरती मागणी आहे, त्याप्रमाणे मग पुढचं नियोजन केलं जाईल। आता कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय सोलापूरची विमान सेवा सुरू होणे अपेक्षित आहे। तरी देखील भाजपच्या नेत्याने विमान सेवा सुरू करण्याच्या हेतूने हालचाली होणे अपेक्षित आहे। गेल्या अनेक दिवसापासून विमान सेवा कधी सुरू होणार आहे अशी प्रतीक्षा होत असताना चिमणी पडल्यापासून त्या आजपर्यंत सोलापूरकरांना एक आशा आहे की त्याच पद्धतीनं ज्या विमान प्राधिकरणाच्या माध्यमातून जे काही विशेष कामं म्हणजे रस्ते, धावपट्टी, वेटिंग रूम या सगळ्या रंगरंगोटी आज आमचे माजी खासदार त्यांच्या निधीतून ही सगळी कामं 70 ते 80% या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे। आज अनायसा आपल्या महाराष्ट्राचे पुण्याचे खासदार व सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी आमचे आदरणीय मुरली अण्णा मोहोळ साहेब हे अनायसा उडान मंत्री या ठिकाणी झालेले आहेत। लवकरात जे काय राहिलेलं तर NOC आहे त्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर पूर्तता करण्यात येईल आणि आमची मागणी आहे विशेष करून ऑगस्टमध्ये 15 ऑगस्टला सुरू झालं पाहिजे। एक विशेष करून या स्वातंत्र्य दिनानिमित्त एक भेट सोलापूरकरांना दिली जाईल असं आशा वाटतं। सोलापूर विमानतळाचं गेल्या अनेक दिवसापासून या विमानसेवेची नागरिकांना एक आस लावून बसली होती की
विमानसेवा कधी चालू होणार, परंतु आज त्या घडीला 70 ते 80% त्या विमानतळामध्ये दुरुस्तीचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. तसेच आज खासदार माननीय मुरली मोहोळ यांची नागरी उड्डाण राज्यमंत्री म्हणून, केंद्रीय राज्यमंत्री म्हणून निवड झालेली आहे. त्यामुळं आपल्या सोलापूरच्या विमानतळासाठी जे काही एनओसी आहे ते 1-2-3 एनओसी राहिलेले आहे, ते एनओसी मिळाल्यानंतर जे काही 20% काम आहे ते पूर्ण होऊन या ठिकाणी नागरिकांसाठी विमानसेवा या ठिकाणी सुरू होण्याचं काम लवकरच या ठिकाणी होणार आहे. आता प्रश्न उरतो तो हा की किती सीटचे विमान सोलापूर विमानतळावर उतरणार? का सोलापूरसाठी थेट विमान सेवा सुरू होणार की मुंबई हैदराबाद मार्गे व्हाया सोलापूर असा हा निर्णय होणे बाकी आहे. पण एकदाचे सोलापूर विमानतळावरून विमान सुरू होणे हे सोलापूरकरांसाठी एक रंजक स्वप्नच असणार आहे, हे मात्र नक्की.